सनातन संस्थेवर बंदी घालण्याची मागणी होत असतानाच याबाबतचा कोणताही प्रस्ताव अद्याप केंद्र सरकारला पाठवलेला नाही असं गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी स्पष्ट केलंय। मी सनातन बंदी म्हटल्यापेक्षा आपण त्या प्रवृत्तीच्या विरुद्ध आहोत। कुठला जात पंथ धर्म अशा विचाराला नसतो। कुठलाही बॉर्डर, कुठलंही पंथ, कुठलीही जात, कुठलेही हे हा विचार असतो। त्याच्यामुळे सनातन असो की कोणी कुठलाही हे प्रतिनिधी असो, राज्य सरकार आणि शासन कोणालाही पाठीशी घालणार नाही। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे। नमस्कार, रोकठोक मला स्वागत। मी डॉक्टर उदय निरगुडकर। आज आपण अशा एका गोष्टीची चर्चा करणार आहोत ज्याचे गंभीर परिणाम उद्याच्या आपल्या आयुष्यावर होऊ शकतात। सध्या कुठल्याही गोष्टीकडे आपल्या देशात धर्माकडूनच किंवा धर्माच्या चष्म्यातूनच बघायची सवय लागलेली आहे। मग लोक धर्माच्या आणि भाषेच्या आधारावर देशाचे तुकडे पाडायचा प्रयत्न करतात। एवढंच काय तर आमच्या खाण्यापिण्याच्या सवयी देखील धर्माच्या नजरेत बरोबर 7 दिवस झालेले आहेत। गेल्या सोमवारी दिल्ली जवळच्या म्हणजे अगदीच दिल्लीपासून 35 किलोमीटर अंतरावरच्या दादरीतील बिसरा या गावात घरात गोमांस ठेवल्याच्या संशयावरून, फक्त संशयावरून मोहम्मद अखलाक नावाच्या एका व्यक्तीची त्याच्या घरातच कुटुंबियांसमोर हत्या करण्यात आली। ज्या गावात वर्षानुवर्ष हिंदू मुस्लिम एकोप्यानं राहत होते त्याच गावात अखलाकच्या घरात जमाव घुसला, घराची तोडफोड केली आणि मग त्याची हत्या केली। अखलाकचा मुलगा दानिश यालाही प्रचंड मारहाण करण्यात आली। आज अखलाकनं जीव गमावलाय, पण दानिश गंभीर अवस्थेत मृत्यूशी झुंजत येतोय। या हत्येनंतर राजकारण सुरू झालं नसतं तरच या देशात नवल। हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेले लोक भाजपशी संबंधित असल्याचं समोर आलंय। भाजपनं या प्रकरणी निपक्षपातीपणे चौकशी व्हावी, या प्रकरणाला धार्मिक रंग देऊ नये अशी मागणी केली आहे। तर विरोधकांनी भाजपच्याच नेत्यांच्या चिथावणीवरून हा सगळा प्रकार घडल्याचा आरोप केलाय। हा धर्माच्या नावा केलेला खून आहे असं एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी म्हणतात। तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरच या प्रकरणी टीका केली आहे। तर हे प्रकरण थेट संयुक्त राष्ट्रसंघात नेलं पाहिजे असं सपाचे अध्यक्ष आझम खान म्हणतात। काँग्रेसने देखील भाजपवर तोफ डागलेली आहे। गोमांस मुद्दीचा मुद्दा आता जम्मू काश्मीरच्या विधानसभेत माजला गदारोळ करतोय, तर आज तिथलं कामकाज देखील स्थगित करावं लागलं। एकंदर या हत्येवरून समाजात तेढ निर्माण होत असतानाच राजकारणही पेटलंय। या सगळ्यातून अनेक गंभीर प्रश्न उभे राहत आहेत। माणसाचा जीव केवळ एका वेळच्या जेवणापेक्षा स्वस्त झालाय? गोमांसाला विरोध करणाऱ्यांना कुणाची हत्या करण्याचा आम्ही परवाना दिलाय का? गोमांसाचा विरोध करताना समाजच आदमखोर, दंगलखोर बनत चाललाय। दादरीतली ही घटना म्हणजे एक प्रकारे एक स्वतंत्र घटना आहे का एका मोठ्या घटनेचा किंवा एखाद्या मोठ्या घटना मालिकेचा भाग म्हणायचा? अखलाकची हत्या करणाऱ्यांना भाजप पाठीशी घालतंय का? आणि दादरीतली हत्या म्हणजे पुढच्या विद्वेषाच्या राजकारणाची ठिणगी आहे का? यासारख्या असंख्य महत्त्वाच्या प्रश्नांची चर्चा करूया आजच्या खास रोकठोक कार्यक्रमात। गाय हत्या आणि राजकारण। गाय हत्या आणि राजकारण या विषयावर सुरुवातीला पाहूया एक रिपोर्ट। ये चिट्ठी यूनाइटेड नेशंस को हम भेज रहे हैं। हमने मिलने का समय मांगा है। इसमें हमने यही मांग की है कि हिंदुस्तान में कमजोर मुस्लिम अक़लियत के साथ बहुत नाजेबा सलूक हो रहा है। उचलली जीभ लावली टाळ्याला म्हणजे काय हे आझम खान यांना पाहिल्यावर कळतं। ते उत्तर प्रदेश सरकारमधले ज्येष्ठ मंत्री आहेत, पण त्यांची एक एक वक्तव्य ऐकली तर जणू पाकिस्तानातला एखादा नेताच बोलतोय की काय असं वाटतं। यूपीतल्या दादरीमध्ये गेल्या सोमवारी रात्री जमावानं मोहम्मद अखलाक नावाच्या एका व्यक्तीला बेदम मारहाण करून ठार मारलं।
त्यानं घरामध्ये गाय मारून तिचं मांस खाल्ल्याच्या संशयावरून ही हत्या करण्यात आली. या प्रकरणाला आता धार्मिक वळण प्राप्त झालंय. आझम खान सारखे नेते तर या प्रकरणाची तुलना इराक आणि सिरियाशी करतायत. या निमित्तानं राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपला त्यांनी टार्गेट केलंय. बाबरी के बाद दादरी का इंतखाब इसलिए नहीं हुआ है कि इसके नाम मिलते हैं, बल्कि इसलिए कि दिल्ली से करीब ज़िला है और भारतीय जनता पार्टी की केंद्रीय सरकार को वहाँ हर तरह की, चाहे वो फसाद कराने की हो, चाहे असरात इस्तेमाल करने की हो, वो सारी रसद पहुँचाने की आसानी मिल सकती है, जो कि हुआ. आजम खान जी को आग में घी डालने का काम है. सबसे हर घटना को सांप्रदायिक रंग अपने तरीके से देना आजम खान की आदत है. ऐसे ही लोगों की वजह से आज उत्तर प्रदेश की हालात है. केवळ आझम खानच नव्हे तर संगीत सोम, असदुद्दीन ओवैसी, राहुल गांधी, अरविंद केजरीवाल, वृंदा करात यांच्यासारखे नेतेही राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करतायत. मात्र या प्रकरणाला खरंच हिंदू मुस्लिम रंग देणं योग्य आहे का? दादरी की घटना में जो राजनीतिक दल के लोग जा रहे हैं उनको नहीं जाना चाहिए. मग आझम खान हे प्रकरण युनायटेड नेशन्स मध्ये नेण्याची भाषा का करतायत? देशातल्या कायद्यावर त्यांचा विश्वास नाही का, की अखिलेश सरकारचा नाकर्तेपणा लपवण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे? ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया. गाय हत्या आणि राजकारण या विषयाची आपण चर्चा करणार आहोत. चर्चा करण्यासाठी आपण आमंत्रित केलेलं आहे डॉक्टर रत्नाकर महाजन, काँग्रेसचे प्रवक्ते डॉक्टर रत्नाकर महाजन आपल्याबरोबर. डॉक्टर रत्नाकर महाजन, आपलं स्वागत. आपल्याबरोबर नवाब मलिक, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते. माफ करा, नवाब मलिक आपल्याबरोबर आहेत. आणि आपल्याबरोबर आहेत दिलीप तिवारी, झी मीडियाच्या मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या वृत्तवाहिनीचे संपादक दिलीप तिवारी हे पण आपल्या बरोबर आहेत. कार्यक्रमाची सुरुवात करताना जो प्रश्न आपण आपल्या पडद्यावर पाहू शकता तो प्रश्न आहे, दादरीतील हत्या ही एक स्वतंत्र घटना की एका मालिकेचा भाग? हम सीधा जाएंगे दिलीप तिवारी जी के पास. दिलीप तिवारी जिनके पास 20 साल से भी अधिक अनुभव है पत्रकारिता का, बल्कि देश में नहीं विदेश में भी उन्होंने बहुत सारी घटनाओं को कवर किया है. दादरी को, बाबरी से लेकर दादरी तक का पूरा सफर उन्होंने अपनी पत्रकारिता को बहुत नजदीकी से देखा है. दिलीप तिवारी जी, बहुत बहुत स्वागत इस प्रोग्राम में आपका. बताइए, आज की तारीख में जब आप हमारे सामने बैठ रहे हैं और महाराष्ट्र की जनता को संबोधित कर रहे हैं, तो दादरी में क्या हाल है, वहां पे क्या स्थिति है? तनावपूर्ण शांतता है, पुलिस के हाथों में है क्या? किसी भी पत्रकार को आसानी से अंदर जा सकते हैं? वहां पे हालात क्या है? देखिए, सबसे पहले उदय जी मैं ये बताऊं कि ये बहुत ऐसी घटना है जिस पर आपको पत्रकार के तौर पर कवर करने की एक आपकी मजबूरी है. लेकिन अगर आप देश के नागरिक के तौर पर अगर आप सोचें या एक आम आदमी के तौर पर सोचें तो आपको लगता है कि हम कहाँ हैं. क्या हमारी वाकई स्थिति है कि हम 21वीं सदी की बात कर रहे हैं? हम अंतरिक्ष में जाने की अगर आप बात करें या मार्स में अगर हम जाने की बात करते हैं कि हम कहाँ आगे निकल गए हैं और हम दुनिया की सबसे ताकतवर इकोनॉमी होंगे. लेकिन एक ऐसे शख्स को जिस पर एक संशय था, जिस पर एक आरोप था, उसकी हत्या दिल्ली से, जहां पर केंद्र की सरकार बैठती है, महज 25 किलोमीटर की दूरी पर उसकी हत्या एक भीड़ के द्वारा की जाती है, जिसका बेटा सेना में रहकर, एयरफोर्स में रहकर देश की सेवा करता है. एक वो सैनिक है. और अगर ऐसे शख्स की अगर आप बात करें तो पत्रकार के तौर पर आपको ये घटनाएं कवर करनी है. लेकिन एक दुर्भाग्य है, और सबसे बड़ा दुर्भाग्य यह है कि ये जो पूरी पॉलिटिकल कॉम है उसको ना तो आपके देश के सम्मान की चिंता है और ना ही देश में उस आम आदमी की चिंता है जिसके बलबूते पर वो सत्ता में बैठे हैं. सबसे हैरानी की बात यह है कि आजम खान जो कैबिनेट मिनिस्टर हैं वो यूएन में जाने की बात कर रहे हैं. लेकिन सवाल यह है कि उनकी सरकार है, उनकी सरकार लखनऊ से लेकर दादरी तक है और ग्रेटर नोएडा या नोएडा कहें, दिल्ली से सटा हुआ इलाका वहां तक है. लेकिन क्या आपकी सरकार की धमक और आपकी सरकार की हनक ऐसे लोगों को काबू करने में अक्षम रही है, नाकाम रही है? यह सवाल का जवाब ना तो मुख्यमंत्री देते हैं और ना आजम खान जैसे मुख्यमंत्री देते हैं. सवाल अखलाक के, एक अकलियत के होने का नहीं है, माइनॉरिटी के होने का नहीं है. एक शख्स ऐसा है जिसकी जान गई है, वो बेगुनाह था, यह बात बिल्कुल साफ है. लेकिन कानून के दायरे में आने से पहले भीड़ ने उसका एक तरह से आप कहें कि एक न्याय कर दिया अपनी तरीके से.
सवाल क्या आप उसको जस्टिस दिला पाएंगे, इसका नहीं है। सवाल यह है कि आपकी छवि क्या बनती है। क्या आप ऐसे देश में रहते हैं जहां पर किसी भी व्यक्ति को इस अफवाह के नाम पर, इस गुनाह के नाम पर मार दिया जाए कि उसने एक खराब काम को अंजाम दिया है जो समाज में कुछ लोगों को स्वीकार नहीं है। यह अलग बात है कि कानून में अभी इसके प्रावधान किए जाने बाकी हैं। लेकिन उदय जी, सबसे हैरानी की बात यह है कि जो पूरे के पूरे पॉलिटिकल सिस्टम के तमाम वो नुमाइंदे जो बड़े नेता अपने आप को कहते हैं, उन्होंने कभी देश के हितों की चिंता नहीं की। सबको चिंता है सिर्फ और सिर्फ वोट की, चाहे वो राजीव गांधी हो, चाहे बीजेपी के नेता हो, चाहे अरविंद केजरीवाल हो, और चाहे असदुद्दीन ओवैसी हो, और चाहे खुद यूपी की सरकार और आजम खान हो। दिलीप तिवारी, क्या इस घटना को आप एक स्वतंत्र घटना मानेंगे, इकलौती घटना मानेंगे? क्या ये इस देश में होने वाली अनेक घटनाओं की कड़ी की एक कड़ी मानेंगे? क्या उस मालिका का एक पहलू मानेंगे? क्या कहेंगे इसको? देखिए, दोनों पहलू हैं इसके उदय जी। या तो यह घटना केवल एक घटना हो सकती है जो दादरी में हुई है, लेकिन दूसरी घटना का जिक्र करना बहुत जरूरी है कि एक मुस्लिम युवक जो लखनऊ में नमाज का, जुमे की नमाज का वक्त है और वो नमाज छोड़कर एक गाय को बचाने के लिए कुएं में उतर जाता है, तो क्या मीडिया की जिम्मेदारी नहीं है, क्या उन पॉलिटिशियन की जिम्मेदारी नहीं है कि उस युवक को भी बुलाकर सम्मानित कर देते, उसको भी 2, 4, 10 लाख रुपए का नगद इनाम दे देते? क्योंकि सवाल यह है कि एक मुस्लिम शख्स जो इस तरह का काम करता है कि कुएं में गिरी हुई गाय को बचाता है, उसका जिक्र ना तो उस कदर मीडिया में होता है और ना ही उस कदर नेताओं के बीच में होता है। लेकिन दूसरा सवाल यह है जो आपने कहा कि वाकई कुछ ऐसी घटनाएं हुई हैं जिसने भारत की एक इमेज जो है, आप कहें कि डिजिटल इंडिया की अगर आप बात करें, या आप स्टार्टअप्स की बात करें, या आप फ्यूचर की इकोनॉमी के लीडर की बात करें, या आप 21वीं सदी के भारत की बात करें, ये तमाम वो घटनाएं हैं जो आपको 18वीं सदी में ले जाकर खड़ा कर देती है। सवाल सबसे बड़ा यह है कि आप किस ग्रोथ रेट की बात कर रहे हैं, आप किस दिशा में देश को ले जाना चाहते हैं, किस स्किल, स्पीड और आप स्केल की बात कर रहे हैं। सवाल यह है कि क्या हमको ऐसी मानसिकता से अपने आप को दूर हटाने के लिए सेंट्रल से लेकर स्टेट लीडरशिप तक सभी राज्य सरकारों को मिलकर केंद्र के साथ काम नहीं करना होगा? क्या ऐसे सवालों पर देश की जो, अगर आप कहें कि सुप्रीम लीडरशिप है, उसकी तरफ से कोई एक संदेश नहीं आना चाहिए? हम यह भी सवाल करेंगे कि क्या तमाम पॉलिटिकल पार्टीज के लीडर अपने वोट बैंक को छोड़कर क्या कोई ऐसा एक संदेश दे सकते हैं कि देखिए ये घटना हुई है, इसकी सब मिलकर हम निंदा करते हैं और सख्त से सख्त दोषी को सजा मिलनी चाहिए? महज इत्तेफाक कहना, महज एक घटना कहना, या कहना कि ये एक हादसा था, ये तमाम वो बातें हैं जो पॉलिटिकल पार्टीज के नुमाइंदों की तरफ से आएंगी। लेकिन एक आम नागरिक के तौर पर आपको ऐसी ताकतों से बेहद सतर्क रहना पड़ेगा, क्योंकि आपके बच्चों का भविष्य जुड़ा हुआ है, आपकी आने वाली जनरेशन का भविष्य जुड़ा हुआ है, और हम जैसे लोगों की जिम्मेदारी है कि ऐसे लोगों को हम बेनकाब करें, न केवल मीडिया के जरिए बल्कि समाज के उन तमाम फोरम्स पर, कि ऐसे लोगों से आपको सावधान रहना होगा। इन्होंने कभी भी अखलाक के परिवार की चिंता नहीं की होगी, लेकिन जाहिर है अब उनके लिए वोट का एक मुद्दा है। और मैं सलाम करता हूं उस अखलाक के बेटे को जो एयरफोर्स में लेकर कहता है कि सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा, और वही सरकार, वही हुकूमत जो उत्तर प्रदेश की है, उसका एक मंत्री कहता है कि हम यूएन में जाएंगे ये बताने के लिए कि हालात सीरिया के जैसे हैं। शर्म आनी चाहिए ऐसे नेताओं को जिन्होंने न केवल डेमोक्रेसी के नाम पर मजाक किया देश के लोगों से, बल्कि उन माइनॉरिटीज के लीडर जो आजम खान जैसे लोग हैं, अगर वो माइनॉरिटी के नाम पर नेतागिरी कर रहे हैं, तो सवाल यह है कि आपने माइनॉरिटीज के डेवलपमेंट के लिए कौन सा रोड मैप तैयार किया हुआ है कि वो 21वीं सदी में डॉक्टर कलाम जैसे लोगों से प्रेरणा लेते? कम से कम पढ़ने का इंतजाम कीजिए, कम से कम उनके रोजगार का इंतजाम कीजिए। और सवाल यह है कि आप माइनॉरिटीज को दे क्या रहे हैं? सबसे बड़ी हुकूमत आप चलाते हैं, अगर राज्यों के मामले में देखें तो आपने दिया क्या है उत्तर प्रदेश में जो अकलियत है या जो माइनॉरिटीज है उनको? बिल्कुल सही कहा आपने दिलीप तिवारी, जिसे अंग्रेजी में बैंग ऑन कहा जा सकता है। आपकी जो टिप्पणी थी, आपके जो ऑब्जर्वेशंस थे, वो काबिले तारीफ थे, नहीं बल्कि किसी आम इंसान को इस सोचने पे मजबूर करने वाले थे। आपल्या सोबत डॉक्टर रत्नाकर महाजन. डॉक्टर रत्नाकर महाजन, हा आता तरी हे सगळं ऐकल्यानंतर ही एक स्वतंत्र घटना म्हणून आपण बघणार का एका घटना मालिकेचा भाग म्हणून बघणार? काँग्रेस याच्यावर नेमकं कसं बघतंय? नाही, ही एक एकुलती आयसोलेटेड घटना आहे असं म्हणणं
वरकरणी पटण्याजोगा असू शकेल, पण प्रत्यक्षात याच्या खोलात जर गेलं तर आपल्या हे लक्षात येईल की गेल्या 16 महिन्यामध्ये मे 2014 नंतर मध्ये झालेल्या निवडणुकीनंतर जे सरकार या देशात आरूढ झालेलं आहे त्या सरकारची स्वतःची अशी एक विचारसरणी आहे. ती कालबाह्य असली तरी आज सुद्धा त्यांना हृदयाला अतिशय प्रिय असलेली विचारसरणी आहे. ती अशी आहे की हिंदूंचा हा हिंदुस्थान, भगवा ध्वज हा त्यांचा, ही यांच्या मातृसंस्थेची अवतार कार्य सांगणारी घोषणा आहे. त्यामुळं जे जे हिंदू नाहीत किंवा जे जे अहिंदू आहेत त्यांना या देशामध्ये दुसऱ्या प्रतीच्या नागरिकाचा दर्जा मिळू शकेल, हिंदूंच्या बरोबरच्या नागरिकांचा दर्जा मिळू शकणार नाही. ही त्यांची अनस्टेटेड आयडिओलॉजी आहे. ते बोलत नाहीत असं, पण प्रत्यक्षात वागताना असंच वागतात. दुसरं असं की अफवा पसरवणं आणि त्या अफवेचा काय परिणाम होतो याची परीक्षा घेणं ही यांची जुनी कार्यशैली आहे. आपल्याला जर आठवत असेल तर मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना गणपती दूध पिण्याची अफवा ज्या कौशल्यानं आणि ज्या वाऱ्याच्या वेगानं महाराष्ट्रभर पसरवली होती, त्यानंतर काय घडलं हे यांना एकदा माहीत झालेलं आहे. जसं एखादा हिंस्र श्वापद मानवी रक्ताची एकदा चव घेतली की त्याला त्याचीच चटक लागते, तसं यांना या गोष्टीची चटक लागलेली आहे. त्यामुळं एक तर ही घटना भारतासारख्या सनातन संस्कृतीचा अभिमान सांगणाऱ्या देशाच्या प्रत्येक नागरिकाला जगाच्या वेशीवर खालीमान घालायला लावणारी जशी आहे, तशीच मोठमोठ्या विकासाच्या, आर्थिक विकासाच्या आणि देशाची मान जगात उंच केली असे खोटे दावे करणाऱ्या लोकांच्या दुतोंडीपणाची नव्हे 10 तोंडीपणाची ही निशाणी आहे असं म्हणणं भाग आहे. अत्यंत बरोबर आहे. फक्त मी काही गोष्टींची आपल्याला 1979 साली गोहत्या बंदीच्या किंवा गोहत्येच्या संदर्भामध्ये लोकसभेचा कार्यकाल खतम झालेला होता, संपत होता म्हणून, अन्यथा आपल्याच पंतप्रधानांच्या कार्यकालात या संदर्भातला प्रस्ताव पारित झाला असता. आणि 24 फेब्रुवारी 1982 इंदिराजींनी 14 राज्यांच्या प्रमुखांना पत्र लिहून अशी सूचना केली होती, जर तुम्हाला योग्य वाटत असेल तर गोहत्येवर आपण बंदी घालू शकता असं लिहिलं होतं. याबद्दल काय म्हणाल? हा इतिहास काँग्रेस विसराला, काँग्रेस आता सोयीस्कररित्या विसरत आहे. बिलकुल विसरत नाहीये. तुमच्या माहितीसाठी सांगतो की बिहारमध्ये निवडणुका आहेत हे पाहून तिथल्या भाजपच्या नेत्यांनी असं सांगितलं की आम्ही सत्तेवर आलो की तिथं गोहत्या बंदीचा कायदा करू. त्यांना हे माहीत नाही की बिहारमध्ये 1955 सालीच गोहत्या बंदीचा कायदा झालेला आहे. मुळामध्ये गोवंश हत्या हा नंतरचा विषय, गोहत्या बंदी हा आपल्या देशाच्या घटनेमध्ये डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स मध्ये असलेला विषय आहे. आणि डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल मध्ये असलेला विषय जो आहे तो ताबडतोब कायदा करण्याच्या संबंधातला नाही, तर राज्यांच्या मर्जीवर सोडलेला विषय आहे. त्यामुळे त्यांनी जर ते सांगितलं असेल तर त्याच्यामध्ये आणि आज आपण जे बोलतोय त्याच्यामध्ये विरोधाभास अजिबात नाही. ज्यांना बघायचं असेल त्यांनी तो अवश्य बघावा. बरोबर आहे. नवाब मलिक, आझम खान यांचं वक्तव्य आपण ऐकलं. आझम खाननी थेट दादरीची तुलना बाबरीशी केलेली आहे. त्याचबरोबर त्यांनी हा मामला संयुक्त राष्ट्रसंघात नेण्याची पण गोष्ट केली, परंतु स्वतःच्या सरकारच्या, अखिलेश यादव सरकारच्या नाकामीबद्दल ते एकही शब्द उच्चारत नाहीत. किंबहुना संयुक्त राष्ट्राच्या आर्टिकल 2.7 नुसार असे जे मामले असतात ते संयुक्त राष्ट्रसंघात नेता येत नाहीत असं स्पष्टपणे निर्देश असताना देखील याच्यावर राजकारण केलं जात आहे. नवाब मलिक, या गोमांस हत्या आणि त्याच्यानंतर झालेली हत्या आणि त्याच्यानंतरचं राजकारण, आपली टिप्पणी. असं आहे डॉक्टर साहेब, थोडासा तिवारीजी असताना मी हिंदीत बोललो तर त्यांना पण थोडं कळेल असं माझे मत आहे. जरूर. इस देश में गौ हत्या का राजकारण 1857 से शुरू हुआ. लगभग 250 साल से देश में गाय के नाम पे राजनीति शुरू हुई. आज़ादी की लड़ाई में हमने अंग्रेज़ों को उखाड़ फेंकने के लिए गाय की चर्बी का सहारा लिया, और जब अंग्रेज पूरी तरह से देश में उखड़ गए तो उन्होंने अभ्यास किया कि कारण क्या था. इस देश के हिंदू मुसलमान एक साथ खड़े हो गए. तब उन्हें पता चला कि सुअर की चर्बी और गाय की चर्बी के नाम पर फौज को भड़काया गया और यह आंदोलन पूरी तरह से सफल हो गया. उसके बाद अंग्रेजों ने गौ हत्या
का सहारा लेके देश में मुसलमान और हिंदुओं में फूट पाड़ने की शुरुआत की। 1857 के बाद 19वीं सदी के आखिर तक पूरे देश में मंदिरों के नज़दीक गाय काट के फेंकी गई, मस्जिदों के नज़दीक सुअर काट के फेंके गए और दंगे भड़काने की शुरुआत देश में हुई। आज़ाद भारत हुआ। आज़ाद भारत के बाद भी गौवंश हत्या, गौ हत्या ये राजनीति का केंद्र बिंदु बना रहा। तिवारी जी हैं पूरे काऊ बेल्ट जिसको हम कहते हैं, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार, जिसे काऊ बेल्ट के नाम से जाना जाता है, ये गौ गोहार ये नया कोई हथियार नहीं। देश में इन काऊ बेल्ट के इलाके में बार बार गौ हत्या के नाम पे लोगों को भड़काया गया, कई गांव जलाए गए, गांव के गांव पर हमले हुए और इस तरह की घटनाएं देश में होती आई है और इसको राजनीतिक हथियार बना के लोगों ने इस्तेमाल किया। उसी तरह की परिस्थिति हमें लगता है जो 1857 में बनी थी या उसके बाद बनी, हमें लगता है कुछ संगठन गौ गुहार के नाम में देश में वातावरण बिगाड़ना चाहते हैं। हमें निर्गुडकर जी 2 मिनट बोलने दीजिए। गाय की मान्यता किस धर्म में क्या है इसके बारे में भी थोड़ी चर्चा करनी पड़ेगी। इस्लाम धर्म में गाय का गोश्त खाना या बैल का गोश्त खाना ये कोई कंपल्सन नहीं है। इस्लाम में हलाल है, हलाल का मतलब होता है परमिसेबल, और मुसलमान जिस तरह आलू खा सकता है उस तरह दूसरा गोश्त खा सकता है। इस गोश्त को खाने की भी परमिशन है, लेकिन खाना पड़ेगा, इस तरह के कोई भी प्रावधान इस्लाम में नहीं है। मुसलमान ऊँट का गोश्त भी खा सकता है, नहीं मिलता तो नहीं खाता, जो उपलब्ध है उस गोश्त को खाता है। जहाँ तक गौ हत्या पाबंदी का सवाल है, देश में 9 राज्यों को छोड़कर सभी राज्यों पे गौ कशी के ऊपर पूरी तरह से पाबंदी है। लेकिन कन्फ्यूजन कहाँ है? महाराष्ट्र में भी गौ वंश पे बंदी लगाने के बाद जगह जगह बजरंग दल के कार्यकर्ते दुकानों पे ले जाते हैं पुलिस वालों को कि यहाँ पे गाय का मांस बिक रहा है, गाड़ी रोकते हैं, गाय का मांस बिक रहा है। देश में गौ हत्या पे या गौ वंश पे पाबंदी है, लेकिन भैंस काटने पर पाबंदी नहीं, भैंसा काटने पे पाबंदी नहीं। वो गोश्त जब दुकानों पर बिकता है तो भी अफवाह फैलाया जाता है, वो गोश्त जब गाड़ियों से निकलता है तभी भी अफवाहें फैलाई जाती है। कहीं ना कहीं बीफ इस शब्द को लेके जो पूरे देश में एक गलत फहमी पैदा हुई है, हम लोगों को समझाना पड़ेगा कि बीफ का मतलब गौ मांस नहीं, बीफ का मतलब भैंसे का गोश्त भी है, बीफ का मतलब भैंस का गोश्त भी है। और पूरा उत्तर प्रदेश हो, बिहार हो, देश के सभी कोनों में भैंसे के काटने की परमिशन है, जिसको लेके बड़ी गलतफहमियां पैदा की जाती है। जहाँ तक धार्मिक मामला है, गाय पर काटने की पाबंदी देश में सबसे पहले 16वीं सदी में मुसलमान बादशाहों ने लगाई, उसके पहले कभी पाबंदी नहीं थी। बाबर ने पाबंदी लगाई, हुमायूं ने पाबंदी लगाई, अकबर ने पाबंदी लगाई, उसके पहले गौकशी देश में थी। मैं स्वामी विवेकानंद जी की एक किताब है वर्क ऑफ स्वामी विवेकानंद जो अद्वैत आश्रम ने प्रकाशित किया है, उसमें स्वामी जी ने खुद कहा कि गाय हत्या ये उस वक्त की ज़रूरत थी उस पर पाबंदी लगाना, और इस देश में पाबंदी इसलिए लगाई गई कि अगर गाय ख़त्म हो जाएगी, गाय की नस्लें ख़त्म हो जाएगी तो हम किसान हैं, इस देश में हमें जानवर नहीं होगा। इसलिए देश में गाय काटने पर पाबंदी धार्मिक कारणों से नहीं, एक खेती का जानवर इस कारण से हजारों साल पहले लिए गया। कुछ लोग मानने को तैयार नहीं थे, उसको रिलीजियस बनाया गया, तब लोग जाकर उसको छोड़े और ये परिस्थितियाँ बदली है। जब मान्यता अगर देश में है, किसी की धार्मिक भावनाओं जुड़ी हुई है, तो हमें लगता है उसका सम्मान करना सबकी ज़रूरत है, सम्मान होना चाहिए। जहाँ तक भारतीय जनता पार्टी, बजरंग दल, आरएसएस का सवाल है, गौ गोहार ये उनका हथियार पुराना राजनीतिक रहा है। और जिस तरह से दादरी की राजनीति हो रही है, जिस तरह आजम खान ने बयान दिया, मुझे लगता है पूरी तरह से उसकी निंदा करनी चाहिए। देश का अंदरूनी मामला है, कानून है, कानून के तहत मुकदमे चल सकते हैं, कोर्ट है, वहाँ जाया जा सकता है। लेकिन जिस तरह से राजनीति आजम खां कर रहे हैं, साध्वी प्राची कर रही है, संगीत सोम कर रहे हैं, बलियान कर रहे हैं या शर्मा जी कर रहे हैं, ये मुझे लगता बहुत दुखद है। अगर इस तरह की परिस्थिति बनी रहेगी तो देश में पूरी तरह से वातावरण बिगड़ जाएगा। लेकिन गौ हत्या, गौ गोहार
इस देश की पहली घटना नहीं, इस देश में आज़ादी के पहले बड़े पैमाने पे था। बरोबर आहे. आजादी गाय के आणि बाद गायीच्या काऊ बैल गौमांसावरून होणाऱ्या हत्या ही एकमेव घटना नाही, तर अशा प्रकारच्या अनेक घटनांची प्रचंड मोठी मालिका या देशात आहेत. किंबहुना या देशाला जोडणारा आणि या देशाला तोडणारा हा मुद्दा देखीलच गाय किंवा गायीची हत्या किंवा गोमांस आहे. चर्चा अशी चालवणार आहे का ब्रेक नंतर कुठे जाऊ नका पाहत राहा. झी24 आपण पाहताय गाय हत्या आणि राजकारण. गाय हत्या आणि राजकारण या विषयावर आपण चर्चा करतोय. आपल्यासोबत डॉक्टर रत्नाकर महाजन, नवाब मलिक, दिलीप तिवारी आणि आत्ताच आपल्या सोबत येत आहेत ते म्हणजे ज्येष्ठ अभिनेते आणि हिंदुत्ववादी विचारसरणीवर श्रद्धा असणारे असे अभिनेते शरद पोंक्षे हे देखील आपल्या या कार्यक्रमात सहभागी होत आहेत. त्यांचं स्वागत. दुसऱ्या भागाचा जो प्रश्न आहे तो आपण आपल्या पडद्यावर पाहू शकता आणि तो प्रश्न आहे, अखलाकची हत्या करणाऱ्यांना भाजप पाठीशी घालतो आहे का? अखलाकची हत्या करणाऱ्यांना भाजप पाठीशी घालतोय का? प्रेक्षको, दिल्लीपासून अवघ्या 25 किलोमीटरच्या अंतरावर असणाऱ्या दादरी या गावामध्ये घरात गोमांस ठेवलं किंवा खाल्लं किंवा शिजवलं अशा केवळ शंकेवरून अफवा पसरली आणि अफवा पसरताच एक मोठा जमाव जो 30 वर्ष या गावात हिंदू मुसलमानांचा एकोपा होता तो जमाव प्रचंड मोठ्या प्रमाणात त्या घरावर चाल करून गेला आणि त्याच्या घरातल्या सर्व नातेवाईकांच्या समोर त्याची हत्या करण्यात आली. त्याच्या मुलाला इतकं बेदम मारण्यात आलं की तो देखील आता मृत्यूशी, दानिश नावाचा मुलगा, तो देखील आता मृत्यूशी झुंज देतोय आणि मोहम्मद अखलाक याचा हकनाक बळी गेला. सवाल आहे की या देशात अशा प्रकारच्या आदमखोर लोकांवर कारवाई होणार आहे का? त्यांना सरकार पाठीशी घालत आहे का? आपण थेट जाऊया या सगळ्याचा ग्राउंड रिपोर्ट अत्यंत जवळून अभ्यास केलेले आमचे मध्य प्रदेश, झी मध्य प्रदेश आणि छत्तीसगढ़ संपर्क दिलीप तिवारी यांच्याकडे. दिलीप जी, पुलिस ने क्या कार्रवाई की? क्या आपको लगता है कि इस मामले में कोई न्याय की अपेक्षा रखना उचित होगा? क्या न्याय की अपेक्षा करना गलत होगा? क्योंकि ये एक स्वतंत्र घटना नहीं, ये एक बहुत बड़ी घटनाक्रम की कड़ी है. तो इसके पहले जो घटनाएं हुई है उनमें से अब तक कोई नतीजा हमारे सामने नहीं आया है, कोई निष्कर्ष हमारे सामने नहीं आया है, कोई ऐसी चीज हमारे सामने नहीं आई कि जिससे हमें ऐसा लगे कि न्याय जल्द और टाइम पे और सही हो सकता है. क्या इस मामले में न्याय की कोई गुंजाइश है? देखिए उदय जी, सवाल ये है कि न्याय कब मिलेगा. आप जानते हैं कि देश की न्यायिक व्यवस्था किस तरह से हमारी चलती है और प्रक्रिया बहुत लंबी है. जाहिर है कि जिस व्यक्ति की जान गई है या जिसके परिवार की क्षति हुई है उसके लिए न्याय कब मिलेगा ये इंतज़ार का समय भी हो सकता है और इंतज़ार बहुत लंबा भी हो सकता है. लेकिन बड़ा सवाल ये है कि क्या वाकई हम ऐसी घटनाओं को रोक पाने में सक्षम हैं? क्या समाज में जागरूकता की बात, जैसे नवाब मलिक जी ने कहा कि ये घटनाएं लंबे दौर से चलती रही हैं, आज़ादी के पहले के घटनाक्रम का उन्होंने जिक्र किया. और सबसे अच्छी बात यह है कि नवाब मलिक जैसे पॉलिटिशियन हमारे साथ हैं जिन्होंने कम से कम एक सुर में सबको कंडेम किया है कि जो इस तरह की घटनाओं में. सबसे बड़ा सवाल यह है, जो शख्स उस सरकार में माइनॉरिटी की नुमाइंदगी करता है, जो कैबिनेट मिनिस्टर है, जिसको माना जाता है कि वो अखिलेश सरकार का माइनॉरिटी का फेस है, क्या इसी तरीके से वो माइनॉरिटी कम्युनिटी में भरोसा जगाएंगे? सवाल ये है कि जिस माइनॉरिटी कम्युनिटी के नाम पर आप रामपुर के नवाब जरूर ना हो लेकिन आप इस सरकार के नवाब जरूर हैं और आपका नाम नवाब मलिक है. मलिक साहब, मैं आपसे ये पूछना चाहता हूं कि ऐसे लोगों को आपकी अक़लियत ने या आपके माइनॉरिटीज ने जब नुमाइंदगी दी है तो कम से कम वो सवाल भी तो करें कि जनाब आप यूएन में जाने से पहले कम से कम अखिलेश सरकार को बोलिए कि आपकी भैंसें अगर गुम जाती हैं तो उनके लिए पूरी पुलिस की फौज लग जाती है उनको ढूंढने के लिए, और अखलाक जैसे लोगों की जब जान पर बनाती है तो उनके पास पुलिस कहां है? हुजूर, सबसे पहले आप इंतजाम करिए उस माइनॉरिटी की सुरक्षा का. ये तो सरकार आपकी है, हुकूमत आपकी है, उत्तर प्रदेश सबसे बड़ा प्रदेश है और वहां आपकी भैंसों के गुमने पर उनकी तलाश के लिए उत्तर प्रदेश की पुलिस और बड़े बड़े अफसरान परेशान होते हैं. लेकिन अखलाक जैसे लोगों की जब हत्या हो जाती है या उनको भीड़ जो है वो मौत के घाट उतार देती है तो आप कहते हैं हम यूएन जाएंगे. सवाल यह है कि क्या आपको पद पर बने रहने का हक है? दूसरा, जो न्याय की बात है तो न्याय आप देखिए कि किसी भी पूरे घटनाक्रम के दौरान आप देखें, किसी भी कड़ी को देखें, न्याय कब मिलेगा ये बहुत बड़ा सवाल है हिंदुस्तान में तमाम इश्यूज को लेकर, केवल एक घटना नहीं. नवाब मलिक, ये आजम खां के बयान का समर्थन कोई मुसलमान नहीं करता. देश के कानून पे पूरा विश्वास है, देश की अदालतें हैं, वहाँ से ही फैसला होगा.
जो अखलाक के बच्चे ने एक मांग की है कि जो लोग दोषी हैं उन पे रासुका लगे और फास्ट ट्रैक कोर्ट में मुकदमा चलाया जाए, ताकि जो सच्चाई है, अगर दोषी हैं तो उनको सजा हो, निर्दोष हो तो छूट जाए। हमें लगता है इसको राज्य सरकार जो वहाँ की है वो अखलाक के जो छोटे लड़के हैं जो फौज में हैं, जिन्होंने मांग की है, उस मांग को तत्काल सरकार मंजूर करे, फास्ट ट्रैक कोर्ट में मामला चलाए और कहीं ना कहीं इस फैसले कोर्ट से फैसला हो जाए। दोषी है जो भी होगा कोर्ट फैसला करेगा, सबको स्वीकार करना पड़ेगा। कोई उसे क्लीन चिट पहले से देगा वो भी राजनीति ठीक नहीं। जहाँ तक आजम खान साहब का सवाल है, उनके बयानों को सारे देश के मुसलमानों का या उत्तर प्रदेश के मुसलमानों का बयान है, ये समझना देश के लोगों के बीच में भ्रम फैलाना है। कोई मुसलमान उनके बयान को समर्थन करने के लिए तैयार नहीं। हम कंडेम करते हैं आजम खान की बयान की कि आप जाकर यूएन में इसको उठाएंगे, लेकिन आजम खान ने दूसरा एक सवाल उठाया है कि देश में जो 5 स्टार होटल है वहाँ पे बीफ बिकता है, उसको आप क्या करेंगे? बीफ की परिभाषा तय नहीं हो पाती, कन्फ्यूजन बड़े पैमाने पे है। मोदी जी ने उसी इलाका में जब चुनाव में वो गए थे पश्चिमी उत्तर प्रदेश में, तब दासना में उन्होंने कहा था कि देश में पिंक रेवोल्यूशन चल रहा है, देश में 25,000 करोड़ रुपए का मीट एक्सपोर्ट है जो बीफ का एक्सपोर्ट है। लेकिन बीफ का एक्सपोर्ट का मतलब नहीं कि वो गौ मांस है, वो भैंस और भैंसे का गोश्त है। वो 25,000 करोड़ का एक्सपोर्ट है, तो उसको लेके अगर मोदी जी पहले सवाल उठा रहे थे तो आज उसको लेकर भारतीय जनता पार्टी की इस सरकार की जिम्मेदारी है कि सफाई दे कि हम भैंस और भैंसे के कत्ल खाने जो है वो बंद नहीं करने वाले, हम भैंस और भैंसे के गोश्त पे रोक नहीं लगाने वाले हैं, हम भैंस और भैंसे के गोश्त को एक्सपोर्ट नहीं बंद करने वाले हैं। इस दो चीजों में अगर फर्क नहीं देश में समझाया जाएगा तो मुझे लगता है देश में जो अफवाहें फैलाई जाती है, जिसका राजनीतिक लाभ लेने का लोग काम करते हैं, उस पर कहीं ना कहीं रोक लगाने की जरूरत है और थोड़े सफाई से चीजों को सामने रखेंगे तो हमें लगता है कंफ्यूजन देश में दूर होगा। बिल्कुल। रत्नाकर महाजन, चर्चा मुख्य मुद्द्यापासून भलतीकडे नेण्यामुळं मूळ चर्चेचा हेतू विफल होतो हे लक्षात घेतलं पाहिजे। आजची आपली चर्चा आझम खान, त्यांचं राजकारण आणि त्यांची मुक्ताफळं किंवा बीफ म्हणजे काय ह्या विषयाची चर्चा नसून केवळ अफवेच्या आधारे एका गावातल्या रानटी जमावानं त्यांच्यातला पशु जागा झाल्यामुळं केवळ अफवेच्या आधारे एका माणसाला जीव जाईपर्यंत मारलं आणि त्याला मारून टाकलं, त्याबद्दल कुणाचं काय मत आहे आणि त्याबद्दल राज्याचा आणि देशाचा कायदा काय करणार आहे हा आजच्या चर्चेचा महत्त्वाचा प्रश्न आहे। मुद्दा असा आहे की मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे या एक विचार प्रवाह या देशामध्ये पहिल्यापासून असा आहे जो मी मगाशी सांगितला, पण तो सर्व समाजाचे आपण प्रतिनिधी आहोत असं समजून तो विचार मांडण्याचा प्रयत्न करतात, ती वस्तुस्थिती नाही। त्यातल्या काही एका मुठभरांचे ते प्रतिनिधी असू शकतात। आता असं आहे की त्या लोकसभा मतदारसंघातनं निवडून गेलेले संस्कृतीशी किंवा सुसंस्कृततेशी काहीही संबंध नसणारे संस्कृती मंत्री हा केवळ एक अपघात आहे, तो केवळ एक हादसा आहे असं म्हणतात। त्याला कोणी जाब विचारणार आहे का नाही? बरं, हा माणूस आजच असं बोलतोय असं नाही, गेल्या काही दिवसातली त्याची 8-10 स्टेटमेंट्स अशी आहेत की जी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सुद्धा कधी मान्य करणार नाही, पण फॉर फिअर ऑफ डिसोनिंग हिम संघ, भाजप किंवा यांचे पंतप्रधान या माणसाला काहीही ऐकवत नाहीत, काहीही सुनवत नाहीत किंवा त्याच्यापासून डिस्टन्सही स्वतःला करत नाहीत। तेव्हा हा कनायवन्स आहे, कन्व्हिनियन्स आहे का संमती आहे? पूर्ण संमती आहे। कारण हे जे आज पंतप्रधान म्हणून आपल्या देशात बसलेले आहेत त्यांनी निवडणुकीपूर्वी जी मुक्ताफळं उधळली होती, हम 5 हमारे 25, हे त्याचं एक उदाहरण। त्यातनं काय भावना देशात निर्माण झालेली होती त्याचंच हे लॉजिकल कन्क्लुजन नाहीये का? म्हणून मगाशी तुम्ही जे विचारलं की एका अफवेच्या निमित्तानं ही घटना घडली असली तरी गेल्या काही दिवसामध्ये जे विषाक्त वातावरण या देशामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न चालला आहे त्यातलीच एक पुढची कडी आहे असं म्हणणं भाग आहे। शरद पोंक्षे, उत्तर प्रदेशामधली घटना आपण पाहिलीत, ही घटना ही केवळ एक घटना नाही तर तो एका घटना मालिकाचा परिपाक आहे। एका अफवेवरून केवळ एका जेवणापेक्षाही स्वस्थ झालेला हा जीव या ठिकाणी हकनाक बळी गेला।
एकूणच भारतामध्ये वाढत चाललेल्या धर्मांधतेचाच हा परिपाक आहे आणि दोषींना शासन होईल अशा प्रकारची देखील शाश्वती राहिलेली नाही. एकीकडे मुसलमानांमधली लोक याला UN मध्ये न्यायचा मार्ग अवलंबायला बघतायत, तर ही एक केवळ हादसा होता, ही एक केवळ घटना होती असं आमचे संस्कृती मंत्री देखील म्हणतायत. आपलं भाष्य. एकतर ज्या पद्धतीने त्याला मारलं गेलं आणि ठार मारलं याचा मीही निषेधच करतो. कुठल्याही व्यक्तीच्या हत्येचं समर्थन आपण कोणी करू शकत नाही. आता त्यांनी ती गाय मारली खाल्ली ही अफवा होती का हे सत्य होतं हे बघायला पाहिजे होतं. ते जर खरं आहे आणि मग त्याला जर मारलं असेल तर त्याचाही मी समर्थन करणार नाही. आता एक गोष्ट अशी आहे ना की आपल्या देशामध्ये धर्म ही अक्षरं फार प्रबल आहेत. आपण कधीच सेक्युलर नव्हतो आणि आपण कधीही सेक्युलर या शब्दाचा अर्थ नीट पद्धतीने समजूनच घेतला नाही. सेक्युलर म्हणजे धर्माची लुडबुड रोजच्या व्यवहारात चालणार नाही, पण आपण कायमच रोजच्या व्यवहारामध्ये धर्म आणला. आता धर्म आणला की दोन मुख्य प्रवाह आले, हिंदू आणि मुसलमान. आता हिंदू गाईला माता मानतात, गाईला देव मानतात. मुसलमान ह्याला डुक्कर ना त्याला हे मानतात. आता हे जर आपल्याला एकदा माहिती आहे कुठेतरी या श्रद्धा आहेत, तर खाणाऱ्यांनी पण हा थोडासा विचार करायला पाहिजे की कशासाठी उकरून काढायचं. काय दुसरे प्राणी नव्हते का? बकरा खावा एखादा, दुसरं काहीतरी खावं. उगाचच या भावना भडकवायच्या, उगाचच हे काहीतरी असं घडवायचं. तर हे टाळता आलं असतं त्या कुटुंबाला सुद्धा की गाईला मारून खायचं. आता ही अफवा आहे का हे सत्य आहे हे अजूनही मलाही माहीत नाही, पण जर ते अफवा असेल तर हा सगळाच मूर्खपणा आहे. आणि जर का हे सत्य असेल तर मग त्यांनी हा विचार करायला पाहिजे ना. आता समजा मी एक तुम्हाला उदयची एक उदाहरण देतो. हाच प्रकार महाराष्ट्रामध्ये उलटा घडला असता. एका हिंदू घरामध्ये एक डुक्कर मारून खाल्लंय असा जर प्रकार घडला असता तर काय झालं असतं? तर आज काय झालं असतं? महाराष्ट्रामधले चित्र काय? आपण नवाब मलिकांना विचारूया. काय असते ओएससीची रिॲक्शन काय असते? नवाब मलिक काय सांगाल तुम्ही? नाही, मला वाटतं या अभिनेत्यांना सगळं म्हणजे धर्माबाबत काही जास्त माहिती नाही. तुम्ही एक नाही 1000 डुक्कर मारा, खा, आमच्या डुक्कर मारण्यावर बंदी घाला अशी मागणी नाही. आमच्या धर्मामध्ये डुक्कर हे खाऊ नका असं म्हणणं आहे. तुम्ही 1000 डुक्कर मारा ना, तुमच्या घरात मारा, जंगलात मारा, स्लॉटर हाऊसमध्ये मारा, आम्ही कधी विरोध करत नाही. पण आम्ही गाई खाल्लं पाहिजे असं आमच्या धर्मामध्ये कुठे नाही. मी आपल्याला एक थोडासा डॉक्टर साहेब एक पुस्तक दाखवतो. हे पुस्तक बघा तुम्ही. हे पुस्तक जे आहे हे स्वामी विवेकानंद साहेबांची जी भाषणं आहे ती भाषणं अद्वैता आश्रम हे जे प्रकाशन आहे मोदी साहेब जिथे जात आहेत त्या मिशनचं प्रकाशन आहे. थोडंसं आपली रजा असेल ते वाचून दाखवतो. माझं म्हणणं आहे की गाई या धार्मिक प्रथेला जोडलं याच्यासाठी की या देशामध्ये लोक गाय खात असताना सोडायला तयार नव्हते. आणि त्या काळामध्ये तुम्ही मला सांगितलं तर मी वाचून दाखवतो. दिस व्हेरी इंडिया वेन तुम्ही मुद्दा मगाशी सांगितलेला आहे की गायीची संख्या कमी होऊ नये. पुस्तकामध्ये गायीची संख्या म्हणजे हा निर्णय हे धार्मिक नाही. म्हणजे म्हणजे हे सगळं त्याच्यात बरंचसं काय मी बोललो तर आणखीन वाद निर्माण होईल. पण आपल्याला ही पुस्तकं वाचली की थोडंसं समोर येईल. पण डुक्कर मारण्याबाबत मुस्लिमांचा काही आक्षेप नाही. आणि ज्या प्रकारे अभिनेते सांगताय की त्यांनी गाय खाल्लं असेल तर बरं आहे किंवा असं आहे, कोणी मुस्लिम गाय खायला त्याला धर्माच्या माध्यमातून खाल्लं पाहिजे अशी परिस्थिती कधी निर्माण होत नाही. या देशामध्ये गायीवर अधिकृत बंदी घालण्याचे जे निर्णय शासकीय झाले ते 3 मुस्लिम शासकांनी सुरुवात केली त्या बाबत बंदी घालण्याची. म्हणजे इस्लाम धर्मामध्ये गायी मारलीच पाहिजे असा कुणाचा गैरसमज असेल तर मला वाटतं कुठेतरी अत्यंत तणावपूर्ण अशा प्रकारची गरिबी या तणावपूर्ण अशा प्रकारची चर्चा आणि हीच ती वेळ हाच तो क्षण जिथे आपल्याला एक छोटासा ब्रेक घेतला पाहिजे. आणि ब्रेक नंतर आपण चर्चा करणार आहोत की दादरीतली ही हत्या ही एक प्रकारे पुढच्या विद्वेषाच्या राजकारणाची ठिणगी आहे का? पुढे जाऊन का पात्रा झी24 तास आपण पाहताय गाय, हत्या आणि राजकारण.
गाय हत्या आणि राजकारण या विषयावर आपल्यासोबत डॉक्टर रत्नाकर महाजन, नवाब मलिक, शरद पोंक्षे आणि दिलीप तिवारी आहेत. या भागातला, या शेवटच्या भागातला प्रश्न आपण आपल्या पडद्यावर पाहू शकता. तो प्रश्न म्हणजे दादरीतील हत्या म्हणजे पुढच्या विद्वेषाच्या राजकारणाची ठिणगी आहे का? दादरीतील हत्या म्हणजे पुढच्या विद्वेषाच्या राजकारणाची ठिणगी आहे का? रत्नाकर महाजन, ही घटना महाराष्ट्रामध्ये अशा स्वरूपाच्या घटना घडू शकतात का? महाराष्ट्रामध्ये देखील रत्नाकरजी अशी अनेक छोटी छोटी गावं आहेत की जिकडे आता हिंदू मुस्लिम अत्यंत एकोप्यानं आणि आनंदानं राहत आहेत, परंतु अशा प्रकारच्या अफवेवर आणि सध्याच्या स्फोटक वातावरणामध्ये अशा प्रकारची ठिणगी सहज पेटू शकते आणि दादरीऐवजी हेडलाईन्स महाराष्ट्रातल्या एखाद्या गावाची असू शकते. काय सांगाल? आपण म्हणाला त्याप्रमाणे महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात असो किंवा पुणे, नगर, नाशिक सारख्या शहरी भागात असो, हिंदू, मुसलमान आणि सर्व लोक, सर्व जाती धर्माचे लोक अत्यंत गुण्यागोविंदानं, परस्पर सहकार्यानं आणि परस्पर संवादाच्या आधारे आपलं जीवन व्यतीत करीत असतात. पण नेमकं हेच ज्यांना नको आहे, कारण हे चालू राहिलं तर आपलं दुकान बंद होईल का काय अशी ज्यांना शंका वाटते, ते लोक असे काही उपद्व्याप करण्याची शक्यता महाराष्ट्रात आहे. याबद्दल काही शंका घेण्याला फारशी जागा नाही, असा अनेक वेळेला झालेला आहे. 1967 साली नगरमध्ये जी दंगल झाली त्यावेळेला मी स्वतः तिथं होतो. रत्नाकर सांगतो मी, अशी लोक असं आहे की हम 5 हमारे 25 जे म्हणतात त्यांना डोक्यावर जे घेऊन जे नाचतायत ते सगळे. मुद्दा असा आहे, मी आपल्याला सांगत होतो 1967 साली नगरला जी दंगल झाली त्या दंगलीच्या वेळी मी स्वतः नगरमध्ये राहत होतो. मार्कंडेयाच्या मंदिरातल्या मूर्तीची विटंबना झाली, तो विटंबना करणारा माणूस मुसलमान होता अशी अफवा झाली आणि रात्री 2 पासून दंगल सुरू झाली. 2 दिवसांनी लक्षात आलं की ते जे काही झालं होतं ते करणारा एक हिंदूच तरुण होता, तो जरा माथे फिरू होता असं नंतर सांगण्यात आलं. ही 1967 सालची गोष्ट आहे. आज सुद्धा या ठिकाणी जे 12-13 लोक पकडलेले आहेत त्यातले 8 लोक हे भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पुढाऱ्यांशी संबंधित आहे. त्यामुळे करायचंच असेल तर हे कोण करेल? हे सूर्यप्रकाशा इतकं स्वच्छ आहे आणि आजपर्यंत त्यांनी ते केलेलं आहे. पण सुदैवानं महाराष्ट्रामध्ये धर्मनिरपेक्षतेची, ते मगाशी म्हणले ना सेक्युलरिझम म्हणजे धर्मात हस्तक्षेप नाही, ते अर्धवट आहे. खरं आहे, भारताच्या संदर्भात सेक्युलरिझमचा अर्थ द स्टेट विल हॅव नो रिलिजन. राज्य संस्थेला, शासन संस्थेला स्वतःचा कुठलाही धर्म नसेल, याचा अर्थ इथल्या नागरिकांना धार्मिक स्वातंत्र्य असेल. पण सतीसारखी चाल जर बंद करायची असेल, अस्पृश्यतेचं निर्मूलन जर करायचं असेल, त्याच्या आड जर एखादी धार्मिक प्रथा परंपरा येत असेल तर त्यात हस्तक्षेप करण्याचा अधिकार घटनेनंच शासन संस्थेला दिलेला आहे. आणि हे बाबासाहेब आंबेडकरांनी घटना परिषदेमध्ये, म्हणजे थोडक्यात तुम्हाला हे महाराष्ट्रात ते सगळे कायदे आपल्याकडे, तुम्हाला हे महाराष्ट्रात प्रचंड लोण पसरेल असं वाटत नाही, परंतु ती भीती मात्र कायम असं वाटतं. काय सांगाल नवाब मलिक, महाराष्ट्रात ही परिस्थिती काय असू शकते अशा प्रकारची? डॉक्टर साहेब, आपल्याला माहिती आहे गौवंश बंदी कायदा जेव्हा या राज्यात लागू झाला एक 7-8 महिन्या अगोदर, तेव्हा संपूर्ण मुंबईमध्ये भाजपनी गायीचे फोटो लावून की गायीच्या कत्तलवर बंदी असं प्रचार केला. त्यांचा उद्दिष्ट काय होता? गायीच्या कत्तलवर बंदी सुरुवातीपासून आहे, बैलाचा कत्तलवर बंदीचे कायद्याची अंमलबजावणी झाली, पण त्याच्या भावनिक करून त्यांनी प्रचार केला. एक आपल्याला वर्लीमध्ये एक बीफच्या दुकानावर बीफ पकडलं म्हणून त्याच्यावर गुन्हा दाखल झाले, त्याला अटक करण्यात आली. मग टेस्टिंग लॅब रिपोर्ट आला की बाबा हे म्हणजे बीफ आहे, म्हणजे ह्या म्हशीचा मांस आहे, म्हणून ते केस ड्रॉप करण्यात आले. या प्रकारे बजरंग दल, RSS, VHPची लोक ठिकठिकाणी दुकानावर जाऊन या प्रकारे अफवा पसरवत आहे. ईदच्या 1 दिवस अगोदर गुजरातमध्ये बुरका घालून एक RSSचा कार्यकर्ता गौमांस घेऊन कुठेतरी मंदिरमध्ये टाकण्यासाठी जात होता, पोलिसने अटक केली. बुरका उघडून बघितल्यानंतर तो RSSचा कार्यकर्ता हेच झालेला आहे. आपण महाराष्ट्राबद्दल बोलवतो, आपण महाराष्ट्रामध्ये पण महाराष्ट्र म्हणजे असं आहे हो, VHP बजरंग दलची लोक याची अफवा पसरत राहत आहे. बीफच्या नावाने जर म्हशीचं गोस कोणी विकत असेल, घेऊन जात असेल, ते गौमासे म्हणून तक्रार करताय, अफवा पसरवताय. त्यांना कुठेतरी देशभर गायीच्या नावाने राजकारण सोपं आहे
यासाठी म्हणजे आपली अफवा अशी भूमिका पसरवण्याचे आहे की धंदे ते करत आहेत. आता महाराष्ट्रामध्ये सरकार आहे, अशा थोडं कमी प्रकारची होईल. सरकार घटना नसेल होऊ तर शकते निश्चित असं आपलं रूपाने मत ते या आहे. प्रकारे काय बरोबर आहे. शरद पोंक्षे, महाराष्ट्रातलं सौहार्दपूर्ण वातावरण लक्षात घेता महाराष्ट्रात अशी ठिणगी पडू शकतच नाही असंही आपण म्हणू शकत नाही आणि महाराष्ट्रात अशी ठिणगी लगेच उद्या पडेल असंही वातावरण नाही, परंतु ती भीती मात्र कायम आहे. आणि अफवा ही गोष्ट अशी आहे की जी बघता बघता आणि सोशल मीडियाचा माध्यमाचा आधार घेऊन तर ती काही क्षणात पसरू शकते. काय सांगाल तुम्ही महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारची दादरीसारखी एखादी घटना? अजिबातच घडणारच नाही असं मला नाही वाटत. अशी घडूही शकते. याच्या आधी अनेक वेळेला घडलेले आहेत. अनेक थोरा मोठ्या पुरुषांच्या पुतळ्यांना हार घातलेले आहेत चपलांचे आणि अचानक दंगली झालेल्या आहेत. अनेक गोष्टी अशा घडलेल्या आहेत. त्यामुळे अशी घटना महाराष्ट्रामध्ये घडणारच नाही असं मला अजिबात वाटत नाही. कारण जात आणि धर्मावरनं राजकारण करायचं आणि लोकांना भांडवत ठेवायचं, एकमेकांमध्ये त्यांच्यामध्ये मारामाऱ्या चालू ठेवायच्या आणि आपण सुखाने राज्य करायचं, हे अगदीच म्हणजे ब्रिटिशांपासून चालत आलेलं आहे. ते आताही पुढे चालूच आहे. त्याच्यात काही बदल झालाय असं मला वाटत नाही. अलीकडच्या काळामध्ये त्याला जोर आला असं वाटतं नाही वगैरे असं अजिबात मी सांगणार नाही. अलीकडच्या काळामध्ये याला जोर चढलाय असं नाही वाटत? आता तर सध्या तर जात पात आणि धर्म ह्यांचं तर सध्या गेल्या 5 वर्षामध्ये भयंकरच वाढलेलं आहे आता. आणि समाज एवढा विभागत चाललेला आहे. हे सगळं बंद करून आपण सगळे भारतीय आहोत, आपण सगळे एक आहोत, आपला सर्वांचा धर्म आहे भारतीय, अशा पद्धतीचं काहीतरी सरकारकडनं व्हायला पाहिजे. पण ते तसं काही होताना दिसत नाही. सगळ्यांनी वाटून घेतलेले आहेत जाती धर्म आणि मग सगळे भांडणं राडे हे सतत त्यांनी चालूच आहे. आणि हे भारतात कधी संपेल असं मला वाटत नाही. जेव्हा परदेशात जाऊन येतो तेव्हा इतकं बरं वाटतं. हे काय आहे हे सगळं? रस्त्यावर एक देऊळ असतं, एक मशीद असते, ती पाडायची तर त्यांच्या भावना दुखवतात, देऊळ पाडलं तरी ह्यांच्या भावना दुखवतात. अरे विकास आहे. देव कधी सांगत नाही असं, कोणीच सांगत नाही. कोणाचं देव हे सांगत नाही असं. कुठल्या प्राण्यांना, मुळात सर्व प्राणी मात्रांना ज्यांनी जन्माला घातलंय त्यांनाच बळी द्या, त्यांना मारा असं कोणीच सांगत नाही. हे सगळं बदलायला पाहिजे. याची मानसिकता बदलली पाहिजे सगळी आणि सगळ्यांनी एकत्र येऊन बदलली पाहिजे. पक्षांच्या संघटनांच्या या सगळ्या भिंती तोडून आपण सगळे भारतीय म्हणून एकत्र आलं पाहिजे. एकदा युरोप खंडात जाऊन बघायला पाहिजे काय माणसं सुंदर जगतायत. कारण तिथे धर्माची लुडबुड चालत नाही. या इथे प्रत्येक ठिकाणी धर्माची लुडबुड, जातीची लुडबुड, ह्याचं आरक्षण त्याचं आरक्षण, ह्याचा देव त्याचा देव, ह्याचा उत्सव त्याचा उत्सव, हे सगळं इतकं भयानक आणि वेगाने जे काय वाढतंय ना, भीती वाटते. असं वाटतं ना एक दिवस ह्या सगळ्याचा भारताचा स्फोट होईल की काय. बरोबर आहे. आपण कार्यक्रमाचा शेवट करत अत्यंत मौलिक असे विचार होते. कार्यक्रमाचा शेवट करताना थेट जाऊया आपण दिलीप तिवारी यांच्याकडे. दिलीप तिवारी, अभी शरद पोंक्षे जी ने भी कहा और बाकी के भी सारे वक्ताओं ने कहा है इस विषय में बोलते हुए कि महाराष्ट्र में ये हो नहीं सकता, इसकी कोई गारंटी नहीं है, लेकिन होगा ऐसा भी नहीं है. लेकिन धर्म की जो एक परिभाषा है उसको पूरी तरह से बदलना होगा. हमको एक नए सोच विचार से चलना होगा. क्या कहेंगे इसके बारे में, क्योंकि आपने दादरी जी का जो हत्याकांड हुआ उसको बहुत नजदीकी से देखा है. पिछले 20 साल से बाबरी से लेकर दादरी तक की सारी पत्रकारिता आपको क्या बताती है कि महाराष्ट्र के लिए आप क्या कहेंगे वहां बैठ के? डॉक्टर साहब, मैं सिर्फ इतना कहना चाहता हूं कि अगर आप दिल्ली से सिलिकॉन वैली का सफर तय करना चाहते हैं या सिलिकॉन वैली बनाना चाहते हैं तो आपको सबसे पहले न केवल मुंबई को बल्कि दिल्ली जैसे नगरों को भी सेव करना होगा. और मेरी चिंता यह है कि इस तरह की घटनाओं से न केवल पाकिस्तान जैसे मुल्कों को यह कहने के लिए बल मिलेगा कि वहां पर माइनॉरिटी सुरक्षित नहीं है. हाफिज सईद जैसे लोग जो पीओके में टेरर कैंप चलाते हैं वो भी कहेंगे, और आईएस के झंडे लेने वाले जो हमारे यूथ हैं जो कनेक्ट कर रहे हैं आजकल इस आतंकवादी संगठन के साथ, उनके सामने भी एक सवाल खड़ा होगा कि क्या वाकई माइनॉरिटी के साथ इस तरह की घटनाएं हो रही है. दूसरा, मैं सवाल नवाब मलिक साहब आपकी तारीफ करूंगा इस पूरे मामले में कि जिस तरह से आपने बोल्ड एक बयान दिया है, लेकिन मैं चिंता यह भी करता हूं कि आपके जैसे माइनॉरिटी के बहुत से लोगों को खड़ा होना पड़ेगा. हम भी हिंदू हैं, लेकिन हम किसी की राजनीति और किसी के धर्म के एजेंडे पर नहीं चलते. हम देश के एक नागरिक हैं, पहले हम हिंदुस्तानी हैं, उसके बाद हम बात करेंगे. जो सच होगा उसके कहने का मादा हमारे पास है, हमारे नेटवर्क में है, और हमारे पास डॉक्टर उदय निरगुड़कर जैसे संपादक भी हैं. और मैं आपसे ये बताना चाहता हूं कि हम तमाम ऐसी घटनाओं को करने वालों के चेहरे से नकाब हटाने का मादा रखते हैं. और मैं आपको बताता हूं कि चाहे असदुद्दीन ओवैसी हो, चाहे
आजम खान हो और चाहे यूपी की सरकार हो और चाहे कोई भी पॉलिटिकल पार्टी का, बीजेपी का कोई भी सियासतदान हो, हम ये कहने का मादा रखते हैं कि आप यहाँ गलत कर रहे हैं, आप देश की जनता को गुमराह कर रहे हैं। और मैं आप सबसे गुजारिश करना चाहता हूं कि मुंबई को तो सेफ रखिए, पूरे हिंदुस्तान को सेफ रखने की जिम्मेदारी हम सब की है, क्योंकि एक घटना न केवल हिंदुस्तान की पूरी, अगर आप इंसानियत कहें, उसके माथे पर कलंक है, बल्कि यह कहने के लिए काफी है कि हम आगे आने वाली पीढ़ी को, यंग जनरेशन को देंगे क्या वाकई हम सिलिकॉन वैली तक का सफर तय करना चाहते हैं दिल्ली से लेकर? क्या हम वाकई स्किल, स्पीड और स्केल की बात कर रहे हैं? क्या हम वाकई 21वीं शताब्दी के हिंदुस्तान की बात कर रहे हैं? हम आजकल सोशल मीडिया के दौर में हैं, जबकि आपने बातें की नवाबों के ज़माने की, या आप कहें कि जो मुगल के शासनकाल की बात की आपने, कि उन लोगों ने ये बैन लगाया है। लेकिन मैं आपसे कहता हूं कि आज दुनिया बहुत आगे बढ़ चुकी है, हमको अपनी जनरेशन को आगे ले जाना है। मुंबई के साथ साथ आप पूरे हिंदुस्तान के तमाम उन नगरों को महफूज रखिए जहां न केवल हिंदू और मुसलमान बल्कि दूसरी माइनॉरिटीज भी एक साथ मिलकर आगे बढ़ सके। बिलकुल. प्रेक्षक या चौघांचे विचार आपण ऐकलेत, कारण या देशाच्या राजधानीहून अवघ्या 45 किलोमीटर अंतरावर दादरीत जे काही घडलं ते संवेदनशील मनाला विचार करायला लावणार होतं. त्याहीपेक्षा जी चर्चा झाली ती देखील अधिक विचार करायला लावणारी होती. हे प्रकार शरद पोंक्षे म्हणाले त्याप्रमाणे संपवायचे असतील तर आदमखोर, दंगलखोर झालेली ही विचारधारा आधी संपवावी लागेल आणि विद्वेषाचं जहर आयुष्यात आपल्या काढून टाकावं लागेल. हे विचार आधी रोखावे लागतील. या दंगलखोर झालेल्या समाजाचा सामना शांततापूर्ण मार्गाने करावा लागेल आणि संवेदनशील घटनेला संवेदनशीलपणेच आपल्याला समोर जावं लागेल. कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याची आणि अशा अफवा न पसरवण्याची खबरदारी आपल्या सगळ्यांनाच घ्यावी लागेल. अन्यथा आलं व्हॉट्सअपवर आणि पाठवलं समोरच्याला आणि पाठवलं ग्रुपवर असं करता कामा नये. कारण बिसरा गावात एकेकाळी हिंदू मुस्लिम एकीचं दर्शन घडत होतं, आज तिथे विद्वेषाचं राजकारण पेटलंय. हा वणवा पसरण्यापासून रोखलाच पाहिजे. महाराष्ट्रात अशी शेकडो गाव आहेत प्रेक्षक जिथं हिंदू मुस्लिम अत्यंत एकोप्यानं राहत आहेत. राज्यातील आणि देशातील हा एकोपा टिकवून ठेवण्याची जबाबदारी ही केवळ नेत्यांची नाही, केवळ घटनाकारांची नाही, तर ती आपल्या सर्वांची आहे. त्यामुळे ही विद्वेषाच्या राजकारणाची ठिणगी इथंच संपायला हवी. हातात हात घालून या पुढचं राजकारण करावं लागणार आहे. या देशाला विकासाच्या मार्गावर जाताना दुसरा कुठलाही पर्याय नाही. या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल सर्व मान्यवरांचे आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी24 तास रहा एक पाऊल पुढे.